श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा असेही म्हटले जाते. या पौर्णिमेचा प्रारंभ 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती 17 ऑक्टोबरला सायंकाळी 4:56 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमा 17 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमेंपेक्षा मोठी आणि सर्वश्रेष्ठ मानली जाते. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेर देवता, चंद्रदेवता यांची पूजा केली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते आणि यामुळे या दिवशी लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशामध्ये ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील आणि हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. हे दूध ग्रहण केल्याने व्यक्तीला कितीही मोठे आजार असेल तर ते दूर होतात, तसेच मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, चंद्रदेव यांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. हे उपाय केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही एक वस्तू कुठे दिसली तर ती तुम्हाला अजिबात सोडायची नाहीत. ती वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहेत. ही वस्तू घरात आणल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. करोडपती होण्याची इच्छा देखील तुमची पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल. घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू तुम्हाला बुधवारी किंवा गुरुवारी या 2 दिवसांमध्ये घरी घेऊन यायच्या आहेत. या 2 दिवसांमध्ये तुम्हाला जिथे कुठे ही वस्तू भेटेल तर तुम्हाला अवश्य घरी आणायचे आहेत, कारण हे दोन्हीही दिवस पौर्णिमेचे आहेत. या 2 दिवशी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे. आता ही वस्तू घरामध्ये का आणायची आहेत तर ही वस्तू जी आहे तर या वस्तूला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून ही वस्तू आपल्या घरी आणायची आहेत. जर आपण ही वस्तू आपल्या घरात आणली तर आपल्या घरात असणारी इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती, माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल. जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, पैशांच्या अडचणी येत असेल, यामुळे आपल्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल, कर्जातून मुक्ती होत नसेल, तसेच आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु आलेला पैसा हा कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो. त्याचा कुठल्याही प्रकारे चांगला उपयोग आपल्याला होत नाही. वायफळ खर्च जो आहे तर तो होत असतो. म्हणजेच काय, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही. आणि माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी या वस्तूमध्ये सगळ्यात जास्त ताकद आहे. आणि म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे तर ही या कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावरती तुम्हाला कुठे भेटली तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत. तर ही वस्तू आहे ते म्हणजे एकाक्षी नारळ. प्रत्येक पूजेत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असं देखील म्हटलं जातं. प्रत्येक वेळा नारळाला पहिला मान आहे आणि नारळ हे फक्त फळ नाही
धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात. नारळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे असतात, एक तोंड देखील आहे. नारळ फोडल्यावर त्यातून पाणी बाहेर येते आणि ते अमृता समान मानले जाते. आणि याच नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ असे म्हटले जाते, म्हणजेच श्री लक्ष्मीचे फळ मानलं जातं. यामुळेच प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे. आता हे नारळ आणताना आपल्याला फक्त एकाक्षी नारळ आणायचं आहे, म्हणजे ज्या नारळाला एक डोळा असतो. प्रत्येक वेळी आपण पूजेमध्ये जो नारळ वापरतो तर त्याला 3 डोळे असतात, तर ते 3 डोळे नसतात, ते 2 डोळे असतात आणि एक तोंड असतं, परंतु आपण त्याला 3 डोळ्यांचा नारळ असं म्हणतो. परंतु आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी म्हणजे एक डोळा असणारं नारळ जे असतं तर ते घरी आणायचं आहे. शक्यतो हे नारळ तुम्हाला पटकन कुठे मिळत नाही. जिथे नारळ विकायला मिळतात त्यांच्याकडे ही नारळ जे आहे तर ती ठेवली जातात. जर त्यांच्याकडे एखादं असं नारळ आलं तर ते तसेच ठेवतात आणि ज्यांना कोणाला पाहिजे असते तर तिथे जाऊन त्यांनी जर सांगितलं की एकाक्षी नारळ आम्हाला हवं आहे तर शक्यतो ते नारळ जे आहे तर ते मिळतं. तर तुम्हाला या 2 दिवसामध्ये एकाक्षी नारळ जे आहे तर ते घरी आणायचं आहे. यानंतरनं आपल्याला या नारळाची विधिवत पूजा करायची आहे. एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, तांदळावरती हे नारळ तुम्हाला ठेवायचं आहेत आणि या नारळाला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगत आहे, तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. तर हा एक मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे आणि हा मंत्र म्हटल्याने देवी लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होते, व्यक्तीचे सर्व दुःख दूर होते, असे आपले ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर त्या माळेवरती तुम्हाला हा 108 वेळा जप करायचा आहे. कमळगट्टा म्हणजेच कमळाच्या बियांपासून ही माळ जी आहे तर ती बनवलेली असते. कमळाचं फूल हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं. या माळेवरती आपण हा जप केला तर लक्ष्मी लवकर आपल्यावरती प्रसन्न होते. हे अभिमंत्रित केलेलं नारळ जे आहे तर ते तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि बांधून हे नारळ तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी जी तिजोरी असते तर त्यामध्ये हा नारळ तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये हा नारळ ठेवणं शक्य नसेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हा नारळ ठेवणं शक्य नसेल तर हा नारळ तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायचा आहे. आतल्या साईडने हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे, कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच लक्ष्मी, अलक्ष्मी, नकारात्मकता, सकारात्मकता ही येत असते. आणि असं नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवले तर लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरात अखंड स्वरूपात वास करते. तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे. हा उपाय तुम्ही 16 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर या 2 दिवसांमधून एक दिवस तुम्हाला नक्की करायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे हा आणि या दिवशी हा उपाय केल्याने याचं फळ तुम्हाला 100% मिळेल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, वाद, विवाद, कलह होत असेल, सुख शांती तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या घरामध्ये असेल किंवा काही वास्तुदोष, पितृदोष असेल, यामुळे घरामध्ये सतत अडचणी येत असेल, कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल, घरातली गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होत नसेल तर तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती तुम्हाला एक काळा टिक्का लावायचा आहे आणि हे नारळ तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. फिरवल्यानंतर हे नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते. फक्त हे नारळ घेताना यामध्ये पाणी असायला हवं. हे पाणी जे असते तर ती नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं आणि म्हणून ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे 2 उपाय जे आहेत तर ते तुम्हाला
बुधवारी किंवा गुरुवारी या 2 दिवशी करायच्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.